पुढच्या घडामोडीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकाच विमानातून मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास केलाय। त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते। या नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास केलाय। त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही होते। या नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या तसेच केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदाची चर्चा चांगलीच रंगली आहे। तर राज्यामध्ये जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळणार असल्याच्याही चर्चा आहेत। मात्र दोन्ही राष्ट्रवादींकडून या चर्चा फेटाळून लावण्यात आलेल्या आहेत। असं असलं तरी भेटीगाठींचा सिलसिला सुरूच आहे। काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती। याच वेळेस वर्षा निवासस्थानी तटकरे आणि पटेल उपस्थित होते अशीही माहिती आहे। या भेटीनंतर आता पुन्हा एकदा जयंत पाटील आणि फडणवीसांनी एकत्र विमान प्रवास केलाय। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत। चांगली गोष्ट आहे, पेट्रोल वाचवत असावेत, त्यामुळे एकत्र एका विमानातून त्या ठिकाणी ते जात असावेत। आता ते इंडिगोचं विमान होतं का प्रायव्हेट होतं हे मला तरी सांगता येणार नाही। जयंत पाटील साहेब ज्या दिशेने जात होते त्या दिशेने मुख्यमंत्री साहेब सुद्धा जात असतील आणि मोठे नेते एकत्र आल्यानंतर चर्चा होतच असते। पण ती चर्चा काय नेहमी राजकारणाचीच होती असं नसतं। विमानामध्ये कोण कोणाबरोबर प्रवास करतो, आता विमान आहे, विमानामध्ये माझ्याबरोबर राजीव गांधी, आपलं राहुल गांधी सुद्धा प्रवास करू शकतात। प्रवास करायला